निखिल म्हणजे आम्ही वेब सिरीज लिहायला ना रायटर्स रूम लागते. त्याच्यामध्ये ना असं असतं की इतके सगळे नट, इतकी सगळी पात्र, इतका मोठा पट, इतका मोठा सगळं वातावरण असतं त्याच्या मागे. तर ते वर्ल्ड निर्माण व्हायला ना खूप गोष्टी लागतात. काही वेळेला असं होतं की एखाद्याला तो सगळा जो पट आहे तो दिसतो, काही लोकांना पात्र दिसतात, काही लोकांना त्याच्यातले घटना दिसतात, काही लोकांना अंतर्गत ताणेबाणे दिसतात नातेसंबंधांमधले. असं ना ते वेब सिरीज लिहिण्यासाठी ते टीम ऑफ रायटर्सच लागते. ओके. ती त्याच्याशिवाय होत नाही. त्याच्यामध्ये एक आपला काय शो रनर म्हणून निखिलनी काम केलेलं आहे. निखिल पण इन्व्हॉल्ड आहे प्रोसेसमध्ये. पण ना आम्ही सतत त्या सगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी बघत होतो, वाचत होतो, करून पाहत होतो. असं करता करताना शेवटी शब्द निखिलचा, फायनल डिसिजन निखिल ठेवायचा. पण झालं असं होतं की आमची सिरीज पूर्ण लिहून झाली होती एका पॉईंटला. मध्ये काही गोष्टी घडल्या, कोविड आला आणि हे सगळं थांबलं आणि आता ते परत सुरू झालं. त्यामुळे आता आम्हाला जवळजवळ परत एकदा ते लिहिण्याची हे संधी मिळाल्यासारखं झालं. त्यामुळे ना निखिल आता असं होतं ना, निखिल आम्हाला सांगायचा की आपण त्यावेळेला ते लिहिलं होतं हे सगळं बरोबर आहे, पण आता ह्या गोष्टींना आपला विचार करायला पाहिजे. पोस्ट कोविड बऱ्याच गोष्टी बदलल्या. मग आम्ही त्या दृष्टीने आम्ही काही दिवस फक्त हेच बोलत होतो की काय काय गोष्टी बदलणार आहेत, काय काय गोष्टी घडणार आहेत, काय गोष्टी सोडून द्याव्या लागणार आहेत. तर ना मग ते सगळं करता करताना त्याच्यामध्ये निखिल शेवटचा शब्द आहे ते जरी असलं तरी आपण एक काहीतरी घेऊन जाणं, म्हणजे 2-3 तू एक गोष्ट लिहिली आहेस, मी एक गोष्ट लिहिली आहे, यांनी एक गोष्ट लिहिली आहे, अशी 3 गोष्टी एकत्र आल्या. मग आम्ही त्या 3ही कम्पेअर करून बघायचो की कुठल्या याच्यातून आपल्याला जास्त ती परिणामकारक वाटते, कुठली गोष्ट आपल्याला धरणं आत्ता गरजेचं वाटतंय. मग आम्ही तसं करायचो, तिघही लिहायचो, मग तिघं परत बसायचो एकत्र, मग डिस्कस करायचो. हा मुद्दा वाटतो, मग आम्ही बोर्डवरती यावर त्यावर असं हे करून ठेवायचो. हा मुद्दा महत्त्वाचा वाटतंय, हा मुद्दा नको, हा कशाला. मग स्ट्रक्चर कोणाला तरी सापडायचं, कोणाला तरी एखादं सीन सापडायचा, कोणाला तरी एखादा मोमेंट सापडायचा. मग असं विचार करता आता हे सगळं झालं तर मग निखिल असं करायचं की शार्दूल तुला हा दिसलाय एपिसोड, तर आता तू हा एपिसोड लिही. कधी कधी तो सांगायचा नाही दिसत आहे तुम्हाला, आता हा एपिसोड मी लिहितो, मला कळलंय काय करायचं. मग तो लिहायचा, मग तो आम्हाला वाचायला द्यायचा, मग आम्ही त्याच्यावर डिस्कस करायचं. असं करत ते कोलॅबरेटिव्हली. पण वेब सिरीजला खरं तर तीच आयडियल प्रोसेस आहे. राईट, एकाच एक होऊ शकत नाही, ते अवघड आहे. इतक्या पात्रांच्या डोक्याने आपण नाही चालू शकत. 3-4 पात्र तेवढ्याची सिरीज असेल तर ठीक आहे, अर्थात तेवढ्याची सिरीज असत नाही, वेब सिरीज असत नाही. त्यामुळे ते फार अवघड आहे.